नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। बार्टी, TRT, RT, सारथी, महाज्योती संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, रिझल्ट कधी लागणार, संस्थामधली इन्स्टिट्यूट कशी निवडायची, समोरची प्रोसेस काय राहील, त्याचबरोबर स्टायफंड कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओला स्किप न करता, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे। यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ते अति महत्त्वाची तुमच्यासाठी असणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारचे नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो पहिला प्रश्न होता, पहिला प्रश्न असा होता की सर रिझल्ट कधी लागणार। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगून देतो, 6 ऑक्टोबरला आपल्याला रिस्पॉन्स शीट आली। त्यानंतर तुम्हाला 3 दिवस यांनी ऑब्जेक्शनसाठी दिले, म्हणजे 9 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला टाइम भेटला। आता तुम्हाला एका हप्त्यामध्ये 1 वीक मध्ये तुम्हाला हा रिझल्ट पाहायला भेटू शकते। म्हणजे हा रिझल्ट तुम्हाला 15 ते 16 तारखेच्या दरम्यान तुम्हाला पाहायला भेटू शकते। हे अंदाजित आहे, कन्फर्म नाही। जर हा रिझल्ट तुम्हाला 15 ते 16च्या नंतर 16 पर्यंत पाहायला भेटला नाही, त्यानंतर मग दिवाळी येते, तर हा रिझल्ट मग मे बी जर समोर गेला तर दिवाळीच्या नंतर तुम्हाला हा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटू शकते विद्यार्थी मित्रांनो। तो 25-26 सुद्धा राहू शकते, तेव्हा सुद्धा तुम्हाला हा रिझल्ट पाहायला भेटू शकते, जर 15-16 लागला नाही तर। त्यानंतर आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की समोरची प्रोसेस सर काय राहील। सर्वात पहिले निवड यादीमध्ये तुमचं नाव येणार। निवड यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला लॉगिन आय डीवर तुम्हाला एक लिंक येणार। त्या लिंकमधून तिथे जाऊन तुम्हाला जे तुमचं जे प्रिफरन्स आहे ते जे तुम्ही कोणत्यासाठी, जसं UPSC, कोणी MPSC, कोणी SSC, कोणी बँक, याची जे एक्झाम दिली आणि त्यापैकी तुम्हाला कोणतं प्रशिक्षण पाहिजे, तुम्हाला जसं UPSC पाहिजे, कोणाला MPSC पाहिजे, तर ते तुमची चॉईस राहील, ती तुम्ही तिथून ते निवडू शकता। पण जर तुम्ही हायर जर प्रशिक्षण घेतलं, जसं UPSC तुम्ही सिलेक्ट केलं, तर तुम्ही लोअर प्रशिक्षण घेऊ शकत नाही। कोणता पण एक प्रशिक्षण तुम्हाला निवडायचं आहे आणि जर तुम्ही हायर घेतलं तर लोअरकडे जाऊ शकत नाही। पण जर लोअर कधी तुम्ही आणि तुम्हाला मग चान्स भेटला तर तुम्ही हायर निवडू शकता, पण ज्यांनी हायर निवडलं ते लोअर निवडू शकत नाही। त्याचबरोबर आता त्यानंतरची थर्ड क्वेश्चन मुलांचं असं होतं की सर इन्स्टिट्यूट कसं निवडायचं। इन्स्टिट्यूट विद्यार्थी मित्रांनो, प्रोसेस झाल्यानंतर इन्स्टिट्यूटची एक लिस्ट येईल तुमच्या लॉगिन आय डीवर, तिथून जायचं तुम्हाला। तिथे मग तुम्हाला जे लिस्ट भेटणार त्या लिस्टमध्ये तुम्हाला प्रिफरन्स टाकावं लागेल, जसं पुणे, नागपूर, मुंबई, दिल्ली, असं तुम्हाला जे आहे ते इन्स्टिट्यूटचे नावं येतील, ते तुम्हाला तिथे जाऊन सिलेक्ट करायचं राहील। प्रिफरन्स राहील तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, पण जनरली जे पहिल्यावरच जनरली जे आहे ते लागतं। पोलीस भरतीचे तुमच्या स्टेटमध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये भेटू शकतात, पण तुमच्या जिल्ह्यामध्ये भेटू शकतात, पण बाकीचे जे मोठे प्रशिक्षण आहे, जसं UPSC, MPSC, असे जे प्रशिक्षण आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोठ्या मोठ्या शहरात पाहायला भेटणार। जसं पुणेमध्ये भेटू शकते, दिल्लीमध्ये, नागपूरमध्ये, अमरावती, मुंबईमध्ये, अशा मोठ्या मोठ्या शहरात तुम्हाला पाहायला भेटतील। तर हे इन्स्टिट्यूटची लिस्ट आहे, ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही निवडू शकता। आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता, चौथा प्रश्न म्हणजे सर स्टायफंड किती दिवसात मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टायफंड जो आहे तो तुम्हाला जवळपास तुम्हाला 2 महिन्याचा आत तुम्हाला फर्स्ट स्टायफंड भेटेल विद्यार्थी मित्रांनो। कारण जेव्हा इन्स्टिट्यूट सुरू होतं तेव्हा 2 महिन्यापर्यंत तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते तुमचे चेक होत राहतात। तिथे तुम्हाला जे पासबुक वगैरे मागतात, त्याचबरोबर तुमचे कास्ट सर्टिफिकेट, ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी मागितली आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मागतात, बाकीचे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्सची पडताळणी होते, त्याच्यानंतर तुम्हाला हे पहिला स्टायफंड येते। 2 महिन्यामध्ये तुम्हाला पहिला स्टायफंड येते, 2 महिन्याच्या आत। त्यानंतर तुम्हाला मंथली असं स्टायफंड येत जातात, कोणाला 10,000, कोणाला 12,000, कोणाला 6,000 असतील, कोणाला 8,000 असतील। जे असेल विद्यार्थी मित्रांनो, जे स्टायफंड तुम्हाला आहे ते तुम्हाला येतील। त्याच नंतर आखरीला तुम्हाला बुक्स, ज्यांना
टॅबलेट भेटणार आहे त्यांना टॅबलेट, ज्यांना लॅपटॉप भेटणार आहे त्यांना लॅपटॉप सुद्धा भेटणार विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे बँक पासबुक जे द्यायची आहे ते तुम्हाला नॅशनलाइजेस बँक द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं नॅशनलाइज म्हणजे कोणतं SBI असतं, त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया असतं. आणखी जे बँक असतात ते संपूर्ण जे नॅशनलाइज बँक असतात त्याचे तुम्हाला हे पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे त्या त्या अकाउंटमध्ये तुम्हाला तुमचे पैसे येतील. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी सगळं प्रश्नाचे तुम्हाला उत्तर देणार. आपण भेटूया अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.